घरात शिळ्या चपात्या किंवा भाकरी राहिल्या, काय करावं सुचत नाही. तर चला एक रेसिपी सांगते, अगदी चवीला भन्नाट आणि पटकन अशी होणारी. तर चला यासाठी एका कढईत किंवा तव्यामध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे, हळद, कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखटही टाकू शकता. मग त्यामध्ये चपाती किंवा भाकरीचा मिक्सरला चुरा करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं. हलकंसं पाण्याचा हबका द्यायचा आणि 2 मिनटं झाकण ठेवून वाफायला ठेवायचं. म्हणजे पाण्याच्या हबक्याने ती भाकर चपाती हलकीशी मऊ होईल आणि खायलाही रुचकर लागेल. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं. यामध्ये तुम्ही घरात अवेलेबल असेल तर गाजराचा किस किंवा खोबऱ्याचा किसही टाकू शकता. अप्रतिम लागते आणि पोह्यांनासुद्धा मागे सारेल अशी भन्नाट चवीची अशी रेसिपी तयार होते. तर इथे मी बेसनाचे धिरडं राहिलेलं होतं तेही सुद्धा टाकते. मात्र हो, हे ऑप्शनली आहे, तुमच्याकडे नसेल तर टाकू नका. अशी ही रेसिपी तयार होते. आणि तुमच्याकडे ही अशी रेसिपी बनवतात का? याला काय म्हणतात याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही रेसिपी ट्राय नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.